शांताबाई राहणार गोजेगाव, जिल्हा नांदेड, वकड तालुका. मला 3 महिने असं पायात इजा होती खूप. 3 महिने पायात इजा होती, पाय फुटून देते. मग मी लई त्रास व्हायला. एक गुरुवार येऊन गेलो महाराजाकडे. मग इथे येऊन गेल्यानंतर आणि इजा खूप होऊ लागली. इजा होला तर महाराजाला फोन केलो. महाराज म्हणजे तुम्ही या परत. मग इथं आल्यानंतर मी पाय सुजून गेलेले. असं मला 2 वाजता असं झटका आला. कशा तुम्ही या म्हणल्यावर आमच्या घरचे म्हणजे आता कसं यावं काय नाही असं त्याच्या मनात ते ठरले. मग त्या वेळा झटका आले की म्हणजे काहीच नव्हतं असं. मग काहीच नव्हतं तर फाटक गाडी बांधून इथं आलो. इथं आल्यानंतर माझं खूप असं त्रास होतो, कमी झालं. कमी झाल्यानंतर मला असं डॉक्टर म्हणलं होतं की तुला टीबीचा असर आहे म्हणलं होतं. ते देखील माझं कमी झालं. मल्हापूरच्या आशीर्वाद, इथं महाराजाचा आशीर्वाद, सुभाष बाबाचं चेक माझं कमी झालं. आता क्लिअर, मी गोळ्या नाही काहीच नाही. आता काय दुखतं का? आता ते थोडं दुखत. पहिले काय दुखत होतं? पहिले ते पोटे पंजे दुखत होते. चालायला येत नव्हतं? हा, चालायला येत नव्हतं. खूप सुजून गेले म्हणजे. आता चालायला येतं का? हो, चालायला. चलून दाखला का? हो. जाती माहित आहे. काकू सांगतात गोजेगाव तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथून आलेले. चालता पण येत नव्हतं. इतकी वाईट अवस्था झाली होती की मी चालू शकत नव्हते. इथला आशीर्वाद घेतला. आता मी ओके आहे. काकू पळत जायचं, पळत जायचं. आल्या जावा पळत. शूटिंग झालंय, पळत गेले माघारी या, पळत या. आल्या पळत या ना. आजोबाला शूटिंग दाखवतो. म्हातारी कशी टन पळत होती ती. टाळ्याच्या गजरामध्ये काकूंचं स्वागत करायचंय. आजी सांगतायत डॉक्टरांनी सांगितलं की चालू शकत नाही, पण इथला आशीर्वाद घेतल्यानंतर आता त्या चालतायत. हा त्यांचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत केल्याने धन्यवाद काकू.